आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आहे। सकाळी त्यांच्या हस्ते मुंबईच्या नौदल गोदीत INS सूरत, INS निलगिरी या युद्धनौका आणि INS वागशीर ही पाणबुडी देशाला समर्पित करण्यात आली। त्याप्रसंगी प्रधानमंत्र्यांनी देशाला संबोधित केले। ते म्हणाले, भारताचा समुद्री वारसा, नौदलाचा गौरवशाली इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी आजचा दिवस मोठा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाला नवीन सामर्थ्य, दूरदृष्टी दिलेली आहे। आज त्यांच्या या पावनभूमीवर 21व्या शतकातील नौदलाला सशक्त करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत आहोत। पुढे बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की हे पहिल्यांदा होत आहे जेव्हा एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि सबमरीन तिघांना एकत्र कमिशन केले जात आहे। सर्वात गर्वाची बाब म्हणजे हे तिन्ही फ्रंटलाइन प्लॅटफॉर्म मेड इन इंडिया आहेत। मी भारतीय नौदलाला, निर्माण कार्याशी संबंधित सर्वांना, इंजिनियर्सना, श्रमिकांना आणि सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो। नौदल सुरक्षा जहाज इंडस्ट्रीमध्ये आपला एक समृद्ध इतिहास आहे। आपल्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आज भारत एक मेजर मेरीटाईम पॉवर बनत आहे। आज जे प्लॅटफॉर्म लॉन्च झालेत त्यात याची झलक आहे, असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले। आपला निलगिरी चौल वंशाच्या समुद्री सामर्थ्यासाठी समर्पित आहे। सूरत वॉरशिप एका कालखंडाची आठवण करून देतो, जेव्हा भारत आशियाशी जोडलेला होता त्याची आठवण देते। काही वर्षांपूर्वी मला पहिल्या सबमरीनमध्ये सामील होण्याची संधी मिळाली होती। आता मला या क्लासच्या 6व्या सबमरीनला कमिशन करण्याची संधी मिळाली आहे। हे दोन्ही प्लॅटफॉर्म भारताची सुरक्षा आणि प्रगती यासाठी सामर्थ्य देईल, असेही मोदी म्हणाले। भारत ग्लोबल साऊथमध्ये जबाबदार सहकारी म्हणून ओळखला जातो। भारत विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या भावनेतून काम करत आहे। नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे विचार प्रधानमंत्री यांनी नौदलाच्या या कार्यक्रमात व्यक्त केले। सागरचा अर्थ सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन। आपण सागरच्या विजनने पुढे गेलो। जेव्हा आपण G20चं यजमानपद स्वीकारले तेव्हा वन अर्थ वन फ्युचर वन फॅमिलीचा मंत्र आपण दिला। कोरोनाच्या काळात आपण वन अर्थ वन हेल्थ हा मंत्र दिला। आपण संपूर्ण जगाला कुटुंब मानतो। आपण सबका साथ सबका विकासचा सिद्धांत पुढे घेऊन जात आहोत। त्यामुळे या क्षेत्राचं संरक्षण करणे भारत आपले दायित्व समजतो, असेही प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले।